सानिका, समिधा आणि विनायक जोशींची एकुलती एक मुलगी. विनायक मूळचा नगरचा, पण मराठी विषय घेऊन BA झाल्यावर त्याच्या काकांच्या मदतीने अभ्यास करून तो बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याला महाराष्ट्र बँकेत नोकरी मिळाली. समिधा नाशिकची, पण ती सुद्धा BSc झाल्यानंतर वर्षभराने तिचं आणि विनायकचं लग्न झालं. त्यांचं लग्न झालं तेव्हा विनायकची नोकरी लागून साधारण 5 वर्ष झालेली आणि त्याने पुण्यातच एक छोटंसं घर घेतलेलं. मग दोघांचाही छोटासा संसार सुरू झाला. साधारण 3 वर्षांनी सानिकाचा जन्म झाला. मग बाळाचे लाड करणं, काळजी घेणं यातच त्यांचा वेळ जायचा. सानिका 6 वर्षांची झाल्यावर तिला पुण्यातल्याच एका शाळेत ॲडमिशन मिळाली आणि मग तिची शाळा, विनायकची नोकरी आणि घरातलं आवरून हातात वेळ असल्याने समिधाने ट्युशन घ्यायला सुरुवात केली. तसंही ती BSc झालेली, त्यामुळे तिच्याकडे विद्यार्थी यायला लागले. सानिकाला लहानपणापासून तिच्या बाबांकडून गोष्टी ऐकायला आवडायचं. विनायकसुद्धा छान रंगवून गोष्टी सांगायचा. शाळेत जाणारी सानिका आता मोठी व्हायला लागली होती. ती 2री-3रीत असताना त्याने तिला सायकल शिकवली आणि मग स्विमिंग क्लासला घातलं. साधारण 4वी-9वीच्या वर्षात समिधाच्या आग्रहाखातर तिने स्कॉलरशिप, होमी बाबा, गणिताची प्रज्ञा प्रावीण्य अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या. साईड बाय साईड सायकल आणि स्विमिंग हे आवड म्हणून चालू होतंच. मग आला तो 10वीचा टप्पा. शाळा, क्लास आणि टेस्ट सिरीजच्या मदतीने सानिकाला छान मार्क्स मिळाले. तिला गोष्टी ऐकायला आवडत असलं तरी बाबांसारखी वाचनाची फार आवड नव्हती आणि आईसारखा विज्ञानात रसही. तिने साधारण अंदाज घेऊन कॉमर्स घ्यायचं ठरवलं. सानिकाला गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला ॲडमिशन मिळाले. हा नवा टप्पा होता आयुष्यातला. कॉलेजला गेल्या गेल्या पहिल्याच आठवड्यात तिला लक्षात आलं की इथे नुसतीच अभ्यासात हुशार असणारी नाही, पण अभिनय, वादन, चित्रकला, क्रिकेट अशा वेगवेगळ्या गोष्टीत प्रावीण्य मिळवलेली मुलं होती. जरा हीन भावना आली तिला, पण मग तिने ठरवलं की आपण रेग्युलर सायकलिंग आणि स्विमिंगमुळे बऱ्यापैकी फिट आहोत आणि तिने NCC जॉईन करायचा निर्णय घेतला. जेवढं वाटलं तेवढं हे सोपं नव्हतं. कॉलेजची लेक्चर्स, NCCचा सराव, येण्या जाण्यामुळे थकून जायला व्हायचं. पण तिने 11वी-12वी आणि FY BCom अशा 3 वर्षात NCC पूर्ण केली आणि मग पुढची 2 वर्ष कॉलेजच्याच NCCमध्ये सुद्धा काम केलं. 21व्या वर्षी ती BCom झाली आणि मग पुढे काय करायचं हा विचार करताना तिने न्यूजपेपरमधील जाहिरात वाचली. मुलींनासुद्धा सैन्यात संधी मिळते हे तिला माहीत होतंच आणि तिने ठरवलं की येत्या डिसेंबरच्या परीक्षेला आपण बसायचं. तिने रोजचा सराव सुरू केला. विनायकला आपली मुलगी BCom झाल्यानंतर खूप आनंद झालेला, पण तिने जेव्हा ह्या आर्मीमध्ये जाण्याच्या पर्यायाविषयी सांगितलं तेव्हा त्याला जरा धक्का बसला. समिधाची इच्छा होती की सानिकाने यापुढे MBA किंवा MCom करावं आणि नोकरीचा विचार करावा, पण सानिकाने त्या दोघांना सांगितलं की ती आता डिसेंबरमध्ये ही परीक्षा देणार होती आणि त्यात जर काही नाही झालं तर मग MBA किंवा BCom हे पर्याय होतेच. सानिकाचा आता रुटीन बदललेलं. रोजचा व्यायाम, संतुलित आहार, परीक्षेच्या थेअरी पेपरचा अभ्यास असं सगळं चालू होतं. मग लेवल 1 झाली, त्यानंतर लेवल 2 झाली आणि शेवटी SSBची मुलाखत बेंगलोरला होती. तिच्याबरोबर समिधा आणि विनायकसुद्धा बेंगलोरला आलेले. मुलाखत देऊन जरा 2 दिवस तिथे आजूबाजूचं पाहून ते तिघेही पुण्याला परत आले. सानिकासाठी हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे तिने MComसाठी काय करावं लागेल याची चौकशी वगैरे करायला सुरुवात केली. जर काही नसतं झालं तर ती आता 22व्या वर्षी येत्या जुलैपासून MComला सुरुवात करणार होती. पण काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि सानिका त्यात सिलेक्ट झाली. आता एप्रिलपासून तिचं OTA चेन्नईला साधारण 1 वर्षाचं ट्रेनिंग सुरू झालं. विनायक आणि समिधा यांना आनंद झाला असला तरी त्यांच्या मनात धाकधूक होती. सानिका काही फार वेळ कुटुंबापासून लांब राहिली नव्हती. कॉलेजच्या दिवसातले छोटे छोटे कॅम्प होते, पण आता OTAचं खडतर प्रशिक्षण असणार होतं, तेही जवळपास वर्षभर. आणि सानिका तर 22 वर्षांची होती. शेवटी सगळं काही रेडी करून
तिच्या शाळा कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींना भेटून ती चेन्नईला गेली. OTA पण तिच्यासारख्या निवड झालेल्या भारतातल्या अनेक मुली होत्या. स्पर्धा तर होतीच, पण तिथे हळूहळू तिची अनेक जणींशी मैत्री झाली. ट्रेनिंग दरम्यानसुद्धा अनेक आव्हानं होती. आईबाबांची आठवणही यायची तिला. शेवटी ते ट्रेनिंग पूर्ण करून ती घरी आली. फक्त 23 वर्षांची होती ती तेव्हा. आणि त्यानंतर पुढची 10 वर्ष ती इंडियन आर्मीमध्ये असणार होती. पासिंग आऊट परेडला समिधा आणि विनायकला किती अभिमान वाटलेला तिचा. तिला आर्मी जॉईन करून 2-1 वर्ष झाली. तेव्हा तिच्या आईच्या म्हणण्यानुसार विचार करून तिने इकॉनॉमिस्ट असलेल्या ऋषिकेशच्या स्थळाला होकार दिला. ऋषिकेश आणि त्याचे पेंडसे कुटुंबीय यांना खूप अभिमान होता सानिकाचा. पण तिचं काम आणि त्याचं फायनान्स फील्डमधलं काम यात खूप फरक होता. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी फार वेळ देता आलाच नाही. आणि लग्न उगाच कटू वळणावर जाण्याआधी त्याने 2 वर्षात शांतपणे परस्पर संमतीने डिवोर्स घेतला. साधारण 28 वर्षांची झाली तेव्हाच तिला कॅप्टनचा हुद्दा पण मिळालेला. मग कॅप्टन सानिका जोशी यांच्या आयुष्यात अनेक आव्हानं आली. फील्डवर काम होतं, जगू की मरू असे अनुभव होते. आणि मग 2 वर्षांनी परत एकदा तिने तिच्या बाबांचं ऐकून अमेय देसाईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेय जाहिरात क्षेत्रात काम करायचा, कमर्शियल आर्टिस्ट होता. पण परत तेच, जरी त्याला तिच्या कामाची कल्पना होती तरी ती घरी असली की बरेचदा त्याचं काम असायचं, डेडलाईन असायची. त्यामुळे शेवटी लग्न टिकवणं काही जमलं नाही दोघांना. आणि 2 वर्षांनी त्याची परिणती डिवोर्समध्ये झाली. मग वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग, मिशन्स यातच तिने पुढची काही वर्ष दिली. पण या सगळ्यात वैयक्तिक आयुष्यात 2 डिवोर्स आणि त्यानंतर येणारी कठीण फेज ही होतीच. 33व्या वर्षी तिची आर्मीमधली 10 वर्षांची शॉर्ट सर्व्हिस पूर्ण झाली. त्याच वर्षी तिने BEd होण्यासाठीची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झाली. मग 2 वर्ष BEd करण्यात गेली. अर्थात BEd करत असतानासुद्धा नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी बोलताना तिने पुन्हा लग्नाचा विचार करावा असा सूर असायचा. पण 10 वर्षांची सर्व्हिस, 2 लग्न, 2 डिवोर्स आणि मग नुकतंच पूर्ण केलेलं BEd या सगळ्याचा विचार करून तिने नोकरी मिळवणं हे ध्येय ठेवलं. कारण सर्व्हिस असली तरी पैसे लागतात आयुष्यात हे तिला माहीत होतं. शिवाय बाबांची बँकेतील 38 वर्षांची सर्व्हिस संपून ते 5 वर्षांपूर्वीच निवृत्त झालेले. मग तिला पाचकणीतल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलाखतीसाठी बोलावलं आणि तिथे तिची निवड झाली. मुलींसाठी असलेली महाराष्ट्रातल्या अग्रगण्य बोर्डिंग स्कूलमध्ये ही शाळा होती. फक्त एकच होतं की तिला त्यासाठी पाचगणीला येऊन राहावं लागणार होतं. 60 वर्षांची आई आणि 65 वर्षांचे बाबा असे दोघे पुण्यात आणि ती साताऱ्याला असं होणार होतं. पण विनायक आणि समिधाला त्यांच्या मुलीचा फार अभिमान होता. शेवटी ती साताऱ्याला आली आणि तिच्या आयुष्यातलं नवपर्व सुरू झालं. साताऱ्यात आल्यावर सानिकाच्या आयुष्यातलं नवपर्व सुरू झालं. सुरुवातीचे काही महिने नवीन वातावरण, नवीन जबाबदाऱ्या आणि बोर्डिंग स्कूलमधल्या विद्यार्थिनींमध्ये रमण्यात गेले. सैन्यातील शिस्त, वेळेचं नियोजन आणि कठीण परिस्थितीतही शांत राहण्याची सवय यामुळे ती विद्यार्थिनींमध्ये लवकरच लोकप्रिय झाली. मुली तिला फक्त शिक्षिका म्हणून नव्हे तर मार्गदर्शक म्हणून पाहू लागल्या. एके दिवशी 11वीतील एका विद्यार्थीला घरी काही कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षण सोडण्याची वेळ आली. ती मुलगी खूप खचली होती. सानिकाने तिच्याशी अनेकदा संवाद साधला. स्वतःच्या आयुष्यातील अपयश, संघर्ष आणि पुन्हा उभं राहण्याचे अनुभव तिने त्या मुलीला सांगितले. त्या मुलीने शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि पुढे ती राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झाली. तिच्यासारख्या अनेक मुलींच्या आयुष्यात सानिका आशेचा किरण बनली. दरम्यान वय वाढत असताना विनायक आणि समिधाच्या तब्येतीच्या काही किरकोळ तक्रारी सुरू झाल्या. शक्य तेव्हा सानिका पुण्याला जाऊन त्यांची काळजी घ्यायची. विनायक अनेकदा हसत म्हणायचे, देशाचं रक्षण करणारी आमची मुलगी आता आमच्यावर पहारा देते. ते ऐकून सानिकाच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. काळ पुढे सरकत गेला. सानिका शाळेत उपप्राचार्य झाली. तिच्या नेतृत्वाखाली शाळेत व्यक्तिमत्व विकास,
स्वसंरक्षण आणि नेतृत्व प्रशिक्षणाचे अनेक उपक्रम सुरू झाले. सैन्यातील अनुभवामुळे ती विद्यार्थिनींना केवळ पुस्तकातील शिक्षण नव्हे तर आयुष्य जगण्याचं धैर्य शिकवत होती. एके वर्षी शाळेच्या वार्षिक समारंभात तिला आदर्श शिक्षिका हा सन्मान जाहीर झाला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असताना पहिल्या रांगेत बसलेले विनायक आणि समिधा अभिमानाने तिच्याकडे पाहत होते. सन्मान स्वीकारल्यानंतर सानिका व्यासपीठावर उभी राहिली. क्षणभर थांबून ती म्हणाली, लहानपणी बाबांनी मला गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टींमध्ये नेहमी नायक संकटावर मात करून पुढे जात असे. तेव्हा मला वाटायचं की त्या फक्त गोष्टी आहेत, पण आयुष्य जगताना समजलं की प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. काही लढाया सीमेरेषेवर लढाव्या लागतात, तर काही स्वतःच्या मनात. महत्त्वाचं म्हणजे पराभव झाल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. तिचं भाषण संपलं आणि सभागृह पुन्हा एकदा टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. त्या रात्री कार्यक्रम आटोपून ती आईबाबांसोबत बसली होती. विनायक शांतपणे म्हणाले, सानिका, तू सैन्यात गेलीस तेव्हा आम्हाला तुझी काळजी वाटत होती. 2दा संसार मोडला तेव्हा तुझं दुःख पाहून आम्हाला वाईट वाटलं. पण आज मागे वळून पाहिलं की एक गोष्ट समजते, यश म्हणजे फक्त पद, पैसा किंवा लग्न टिकणं नसतं. यश म्हणजे किती लोकांच्या आयुष्यात आपण प्रकाश निर्माण केला. सानिकाने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. खिडकीबाहेर पाचगणीच्या डोंगरावर संध्याकाळ उतरली होती. तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते. काही स्वप्न पूर्ण झाली होती, काही अपूर्ण राहिली होती. पण आता त्याची खंत नव्हती, कारण तिला तिचं खरं ध्येय सापडलं होतं. देशाची सेवा करताना तिने सीमांचं रक्षण केलं होतं आणि शिक्षिका म्हणून ती आता भविष्य घडवत होती. आणि कदाचित आयुष्यातील सर्वात मोठा विजय हाच होता. तर मित्रांनो, सानिकाचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छाच आम्हाला आणखी चांगल्या कथा घेऊन येण्यास प्रेरणा देतात. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. धन्यवाद.